आरबी लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कन्नड सोयगाव भागात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। पंचनामेच अद्याप झालेले नाहीत। दिनांक 15 रोजी झालेल्या ढगफुटीमुळे घोसला, निमखेडी, गणेशपूर, कोळंबी या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। नाले ओसंडून वाहत शेतजमिनीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले असून शेतात गाळ व दगड साचले आहेत। पिके उद्ध्वस्त झाली आहेत। शेतीला नदी नाल्यांचे स्वरूप आलेले आहे। या आपत्तीला 5 ते 6 दिवस उलटूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश जारी झालेले नाहीत। तसेच पंचनामेही करण्यात आलेले नाहीत। आमदार गावापर्यंत आले परंतु शेत बांधावर भेट दिली नाही, अशी शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होत आहे। भारतात शेतकऱ्याला अन्नदाता मानले जाते असूनही आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, असे संतप्त उद्गार शेतकऱ्यांनी काढले आहेत। तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे। पण याची कोणीच दखल घेत नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेलाच नाहीये। तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही। जो आम्ही माल लावलेला होता म्हणजे आम्हीच व्याजाने काढून इथे खर्च करतो आणि तोच आपल्याला त्याचा मोबदला नसेल मिळत तर त्याचा काय अर्थ उरतो। आणि शेतीचे सुद्धा पूर्णपणे नुकसान होते। माती सुद्धा शेतामध्ये राहिलेली नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे। आणि शेजारील सातगाव डोंगरी हे गाव आपल्या जे की पाचोरा तालुक्यामध्ये येतं, किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे ते घराघरापर्यंत जात आहे। जिथे नुकसान झाले त्यांचं म्हणजे जागेवर नुकसान भरपाई तात्काळ मदत त्यांनी घोषित केलेली आहे। सगळा लाभ मिळतोय म्हणजे त्यांचा जो एरिया आहे तो दुष्काळग्रस्त तो घोषित झालेला आहे। त्यांनी आश्वासन म्हणजे डायरेक्ट त्यांनी सांगून दिलेलं आहे की तुमची जी शेती आहे ती पहिल्यासारखी पूर्णपणे जशीच तशी करून देण्यात येईल। आणि त्या प्लस जो पीक तुमचे खराब झालेले आहे त्याचा पीक विमा वगैरे त्याचे आणि किशोरप्पा पाटील यांनी 1-1 लाख रुपयाची मदत जागेवर तात्काळ देण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे। आमच्या शेतात आमदार अजून पण आलेले नाहीये, तलाठी आप्पा सुद्धा आलेले नाही, फक्त कृषी मॅडम आलेले आहे, बाकी कोणीही आलेले नाही। कृषी मॅडमांनी पंचनामे कृषी मॅडम आल्या आहे, त्या बाकीचे ना रोडवरूनच आले, बघितलं यांना असं करा तसं करा, तिकडे निघून जातात। शकता की सोयगाव तालुक्यातील या खानदेश मराठवाडा बॉर्डरवर असलेलं घोसला गाव, या घोसला गावावर समजा सिल्लोड तालुका इथून समजा जवळच असलेला अजंठा पर्वतरांग, या पर्वतावर पाऊस झाला म्हणजे या दोघं बॉर्डरवर नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात होते। हे म्हणजे 250-300 हेक्टरवर आज आपण पाहू शकता आणि मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना ते लक्षात येत आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील किंवा आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन या सर्व यंत्रणा जागेवर येऊन आजपर्यंत फक्त जागेवर येण्यात पात्र ठरल्या, पण शेतकऱ्याच्या बांधावर अजूनही मध्यस्थी कुठलाही प्रशासकीय अधिकारी आलेला नाही। याची शोकांतिका एवढीच आहे की शेतकरी यांचा रोष हा मोठ्या प्रमाणात फक्त आणि फक्त अजूनही त्यांचे पंचनामे न झाल्यामुळे हा प्रशासनावर आहे। एवढं नजर आहे, प्रशासन कधी यांना मदत करणार। आता ते सांगतायत की 1 महिन्यात होईल किंवा 15 दिवसात किंवा 2 वर्ष 3 वर्ष ही मदत येईपर्यंत या शेतकरी कुटुंबावर आज एकच उपासमारीची वेळ आली आहे। ते मुलांचे शिक्षण असतील ते कशा प्रकारे करायचं, ते यासाठी यांच्या बोलण्यातून एकच दिसत आहे, शासनाने आता आम्हाला मदत करावी, अन्यथा आम्हाला जीवन संपवण्याचा तरी मार्ग दाखवावा। हे प्रचंड मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाने होणारे नुकसान हे रोखण्यासाठी यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन असेल किंवा रस्ता रोको आंदोलन केलं असेल, उपोषण केलं असेल, त्यासाठी त्यांनी SDM असेल किंवा जिल्हा कलेक्टर असतील किंवा मंत्री महोदय असतील किंवा आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केले। या पाठपुराव्याला आजपर्यंत तरी कुठलेही यश आलेले नाही। तर यासाठी यांनी की प्रशासनाने या घोसला गावाच्या शेतकऱ्यांना जिवंत जर ठेवायचं असेल तर यांच्याकडे जातीने लक्ष देऊन प्रशासन कामाला लावून येथील सर्वे केला तर येथील जाणारं पाणी हे खानदेश मराठवाडा बॉर्डरवर अनेक प्रकारे मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान करत आहे। तर या पाण्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावून पाझर तलाव किंवा सिंचन तलाव या सर्व गोष्टींकडे लक्ष देत या प्रस्तावित असलेल्या पाझर तलावासाठी प्रयत्न केले तर लोकप्रतिनिधींनी यश येईल व हा पाझर तलाव झाल्यास अनेक येणारे रस्त्यावर कुटुंब थांबतील व त्यांचा जीवन प्रवाह व्यवस्थितरित्या होईल। यासाठी त्यांना प्रशासनाने हवी ती मदत हा वाचू शकतो आणि शेतकरी वाचला तरच देश वाचू शकतो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी एकच, त्यांची शेती वाचली म्हणजे शेतकरी वाचला, हेच मी सांगतो तुम्हाला।